बघणार आहोत SSC GD. SSC GD ची संपूर्ण माहिती. सगळ्यांना माहितच आहे आता SSC GD चे फॉर्म सुटलेले आहेत आणि अर्ज पण भरून झालेले आहेत आणि याच्यामध्ये 4 टप्पे असतात. ते आज आपण बघणार आहोत की कुठकुठल्या टप्प्यामध्ये SSC GD ची पेपर होणार आहेत. ठीक आहे, तर SSC GD ची आपण संपूर्ण माहिती आज घेणार आहोत. या परीक्षेमध्ये होणारे 4 टप्पे. त्यामध्ये सगळ्यात अगोदर पहिला टप्पा होणार आहे CBT, कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट. ठीक आहे. दुसरा टप्पा राहणार आहे फिजिकल जे लोक CBT क्रॅक करतील त्यांचं फिजिकल मेजरमेंट होईल. आणि तिसरा टप्पा फिजिकल मेजरमेंट मध्ये जे लोक पास होतील त्याला एक क्रायटेरिया आहे, 70 सेंटीमीटर हाईट, मुलींना 157 ची हाईट. हा जो क्रायटेरिया पास झाल्यानंतर पुढं फिजिकल टेस्ट होईल मुलांची. त्याच्यामध्ये रनिंग वगैरे सारखे इव्हेंट राहतील आणि या सगळ्यातून जे पास होतील त्यांचा मेडिकल होईल आणि पुढे मेरिट लिस्ट लागेल. अशा या 5 टप्प्यात SSC GD चे परीक्षा संकलित होणार आहे. त्यामधला CBT यामध्ये 4 सब्जेक्ट आहेत. CBT मध्ये किती सब्जेक्ट? 4 सब्जेक्ट आहेत. ते कोणकोणते ते आपण आता बघू. पहिला सब्जेक्ट आहे मॅथ्स, दुसरा रिझनिंग, तिसरा GK किंवा GS आणि चौथा त्याला आपण म्हणू हिंदी व्याकरण किंवा स्लॅश मध्ये तुम्ही इंग्लिश पण व्याकरण घेऊ शकता. हे ऑप्शनल आहे. आणि SSC GD ची परीक्षा आता मराठीतून पण देता येईल. SSC GD ची परीक्षा आपल्याला आता मराठी माध्यमातून देता येईल. मराठीमधून देता येईल. म्हणजे हे सगळे प्रश्न फक्त टॉपिक चौथा वगळता हे तिन्ही प्रश्न तुम्हाला मराठीतून पण वाचता येतील. CBT मध्ये तुम्ही डिफॉल्ट लँग्वेज मध्ये मराठी जर सिलेक्ट केलं तर तुम्हाला हे सगळे प्रश्न मराठीमध्ये पण पाहायला मिळतील. याची गुण आणि त्याचे येणारे प्रश्न हे कशा प्रकारे असतील ते बघा. आता मॅथ याला टोटल प्रश्न 20 राहतील. रिझनिंग याला 20 प्रश्न आणि याला पण 20 प्रश्न. टोटल किती प्रश्न झाले? 80. आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. म्हणजे मॅथला किती मार्क? 40 मार्क. रिझनिंगला किती मार्क? 40 मार्क. पुढे GK GS ला किती मार्क? 40 मार्क. आणि हिंदी किंवा इंग्रजी जो कोणता तुम्ही व्याकरण घ्याल आपल्या ऑप्शन मध्ये त्याला 40 मार्क. म्हणजे 4 × 16 160 मार्कांचे तुमचा काय राहील? एक्झाम राहील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय? याच्यामध्ये 1:4 काय आहे? नेगेटिव्ह मार्किंग आहे. 1:4 नेगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा एक बरोबर प्रश्न रद्द होईल किंवा ते मार्क कट होतील. ठीक आहे. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मॅथचे लेक्चर, रिझनिंगचे लेक्चर, GK चे लेक्चर आपण पुढे घेत जाऊ आणि त्यामध्ये हिंदी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण याचे पण आपण स्पेशल लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू आणि CBT क्रॅक करू. त्याच्यानंतर फिजिकलची जिम्मेदारी तुमची. धन्यवाद.